9वीत असताना की 10वीत असताना कुसुमाग्रजांची कणा ही कविता अभ्यासक्रमात होती. 22-23 वर्ष कंप्लीट पूर्ण झाले. नेमकं 9वीत का 10वीत दुसरंच आठवतंय. खरं तर ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आहे. खूप साध्या शब्दात मांडलेली ही कविता स्वाभिमान जपणं शिकवणारी, शिक्षण परिस्थितीतही जगण्याचं बळ देणारी, कोणत्याही परिस्थितीत हार न मानता त्यावर मात करून जिंकायला शिकवणारी ही कविता, पडल्यावर पुन्हा उभा राहायला शिकवणारी कविता, शाळेत शिकलेली ही कविता आयुष्यभरासाठी पाठ होऊन गेली. कारण तिचा आशय, तिच्यातून मिळणारी प्रेरणा आणि तिचा साधेपणा. नव्याने संसार थाटलेल्या घरात गंगा नदीच्या पुराचे पाणी येते आणि संसार उद्ध्वस्त होतो. होत्याचे नव्हते व्हायला काही क्षण आणि शेवटी डोळ्यातही आसवांचा पूर ओसंडून वाहू लागतो. अशा या परिस्थितीत त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना मायेने आपल्यावर हात फिरवणारे, प्रसंगी धीर देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे शिक्षक आठवतात. तो सरांना भेटून सारी कहाणी सांगतोय. ते ऐकून सरांचा आपसुक पैशांची मदत करण्यासाठी खिशाकडे जाणारा हात पाहताच तो सरांना अडवतो आणि म्हणतो, मी तुमच्याकडे आर्थिक नाही तर मानसिक मदत मागायला आलो. एकटेपणा जाणवत होता म्हणून धीराचे 2 शब्द ऐकायला आलो सर. माझा संसार जरी मोडून पडला असेल तरी माझा पाठीचा कणा स्वाभिमान अजूनही ताट आहे. तुमचा आशीर्वाद फक्त घ्या, पुढची लढाई मी लढू शकतो, असा आशय सांगितलेली ही कविता साऱ्यांच्याच आयुष्यात प्रेरणादायी वाटते. या कवितेचा अर्थ वाचणाऱ्यांच्या मानसिकतेनुसार आणि त्यांच्या अनुभवानुसार बदलत असतो. परंतु कविवर्य कुसुमाग्रजांची ही कविता मराठी माणसाच्या जवळ असण्याचं कारण म्हणजे प्रत्येक मराठी मनाला ही कविता जगण्याचे धैर्य देते, धाडस देते, एक नवीन आशा निर्माण करते. वाचणाऱ्यांच्या मानसिकतेनुसार तिचा प्रभाव वेगळा ठरू शकतो, परंतु आशय हा बदलत नाही आणि म्हणून ती साऱ्यांनाच जवळची वाटते. चला तर मग कविता आज आपण ऐकूया. कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले. कारभार नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभार नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.